आणि यानंतर थेट अयोध्येमध्ये जाऊयात। माझे सहकारी ज्ञानदा तिथून आपल्यासोबत आहे। ज्ञानदा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालंय, सप्तर्षींच्या मंदिरामध्ये ते जात आहेत, काय महत्त्व आहे याचं? प्रज्ञा, अगदी बरोबर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यात आधी सप्तर्षी मंदिरामध्ये जाऊनच पूजा करणार होते आणि सप्तर्षी ऋषींमध्ये महर्षी वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, वाल्मिकी, देवी अहिल्या, निषादराज आणि माता शबरी यांची मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात। ही वेगवेगळी मंदिरं आहेत। ही वेगवेगळी मंदिरं आहेत आणि जसं मी खरं तर मगाशी म्हटलं की मोठ्या संख्येनं रामभक्त आलेले आहेत आणि प्रत्येकाला कॅमेरावरती येऊन आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत। तर आपण पुन्हा एकदा सप्तर्षी मंदिराबद्दल सांगूयात। तर 7 मंदिरं आहेत आणि या मंदिराच्या मधोमध मध्यभागी एक कृत्रिम तळ तयार करण्यात आलं आहे आणि अतिशय देखणा परिसर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी एकेका मंदिरात जाऊन दर्शन घेतात। खरं तर इथे मूर्तींची प्रतिष्ठापना या आधीच करण्यात आलेली आहे, पण ही मंदिरं सर्वसामान्य भाविकांसाठी आजवर खुली करण्यात आलेली नव्हती। ती अर्थातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा मंदिराचंच पूर्ण अनावरण करतील, भगवा ध्वज फडकवतील, त्यानंतर हळूहळू परकोटा परिसरातली किंवा आसपासची जी मंदिरं आहेत ज्यामध्ये सप्तऋषींच्या मंदिरांचा समावेश आहे, सोबतच शेष अवताराचं मंदिर आहे म्हणजे लक्ष्मणाचं मंदिर आहे, या सगळ्या मंदिरांमध्ये हळूहळू टप्प्याटप्प्यानं मोदी जातील। तर आता सप्तर्षींच्या इथे त्यांनी दर्शन घेतलेलं आहे, ज्याची दृश्य आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतो आहे। आणि ही जी सगळी सप्तर्षींची जी मंदिरं आहेत तर त्या मंदिरांमध्ये अगदी मनोभावे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजा अर्चना करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। थोड्या दिवसांनी अर्थातच सर्वसामान्य भाविकांना सुद्धा इथे प्रवेश मिळेल आणि ही थोडीशी दृश्य आपण दाखवूयात की अयोध्या नगरीमध्ये वेगवेगळ्या रूपांमध्ये ह्यांनी हनुमानाचं रूप घेतलेलं आहे आणि प्रत्येकजण आपल्या भावना प्रभू श्रीरामांच्या प्रती व्यक्त करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। पुन्हा एकदा मंदिर परिसराबद्दल आपण आपल्या प्रेक्षकांना माहिती सांगूयात। मी अशा एका जागेवरती येण्याचा प्रयत्न करते की जिथं फार आपल्याला अडथळा निर्माण होणार नाही। तर सप्तर्षी मंदिरातनं कुठं जाणार आहेत नरेंद्र मोदी, तर ते शेषावताराच्या मंदिरामध्ये जाणार आहे। शेषावताराचं मंदिर हे का महत्त्वाचं, तर लक्ष्मण हे शेषावताराचं रूप होते आणि त्यामुळे शेषावताराचं मंदिरसुद्धा इथे बांधण्यात आलं आहे। शेषावताराच्या मंदिराचं एक मोठं वैशिष्ट्य जे इथल्या तज्ज्ञ मंडळींनी त्याची माहिती आपल्याला दिलेली आहे मंदिरातल्या, की रामललाचा जो गाभारा आहे, जो गर्भगृह आहे, त्याच्यापेक्षा 1 सेंटीमीटर उंच हे शेषावताराचं मंदिर आहे म्हणजे लक्ष्मणाचं मंदिर आहे। तर असं का, तर प्रभू श्रीराम म्हणजे विष्णुरूप मानलं जातं आणि त्याचबरोबर लक्ष्मण म्हणजे शेषावताराचं रूप मानलं जातं। तर शेषनाग हा कायम छत्रछाया धरून असतो विष्णूवरती, म्हणून प्रभू श्रीरामांवरती सुद्धा अशीच छत्रछाया राहावी म्हणून हे मंदिराची रचना किंवा मंदिराचं बांधकाम शेषावताराच्या लक्ष्मणाच्या हे अगदीच असं करण्यात आलेलं आहे। आणि जेव्हा आपण मंदिर परिसरामध्ये प्रवेश करतो तेव्हा प्रभू श्रीराम यांच्या उजव्या बाजूला म्हणजे रामललाची जी मूर्ती आहे तर रामललाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला आपल्याला लक्ष्मणाचं मंदिर दिसतं म्हणजे शेषावताराचं मंदिर दिसतं। तर प्रभू श्रीराम यांच्या डाव्या बाजूला अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे। अन्नपूर्णा ही तिथे सीतेच्या रूपात वास करते आहे अशी मान्यता आहे। प्रभू श्रीराम यांना जो रोजच्या रोज नैवेद्य दाखवला जातो तो जिथे बनवला जातो तोच हा अन्नपूर्णा मंदिराचा परिसर आहे। इथे सीताकूपसुद्धा आहे। ही फार पुरातन काळापासून इथे असलेली एक विहीर आहे। या विहिरीत आजही पाणी आहे, त्याचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि या विहिरीतलं पाणी आजही प्रभू श्रीराम यांच्यासाठी जेव्हा नैवेद्य तयार केला जातो त्या नैवेद्यासाठी वापरण्यात येतं। तर हनुमानाचं सुद्धा मंदिर आहे म्हणजे उजव्या बाजूला आहे लक्ष्मण शेषावतार रूपामध्ये, डाव्या बाजूला आहे अन्नपूर्णा देवीचं मंदिर जे जानकीच्या स्वरूपात मानलं जातं, सीतेच्या स्वरूपात मानलं जातं आणि बरोबर समोर जे आहे ते हनुमानाचं मंदिर आहे। प्रभू श्रीराम यांचे ते सेवक आणि अयोध्या नगरीचे ते रक्षणकर्ता मानले जातात, त्यामुळे सर्वांना विशेष स्थान देण्यात आलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हळूहळू आता एकेका मंदिरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। सकाळी एक साधारणतः 11 वाजण्याच्या सुमारास म्हणजे एक अजून 15 मिनिटांनी बहुधा पंतप्रधान नरेंद्र मोदी माता अन्नपूर्णेच्या सुद्धा मंदिरामध्ये जातील आणि मग त्यानंतर ते रामललाच्या मंदिरामध्ये येणार आहेत। म्हणजे त्यांनी सुरुवात कुठून केली तर त्यांनी आदि शंकराचार्य गेटमधनं प्रवेश केला, त्यानंतर ते मंदिरामध्ये आले। हा सगळा परकोट्याचा भाग आहे। जेव्हा शंकराचार्य द्वारातनं त्यांनी प्रवेश केला त्या परिसरातनं चालत चालत ते सगळ्यात आधी आपण जर का मंदिराकडे आपला चेहरा जर मंदिराकडे असेल तर डाव्या बाजूला हे सप्तर्षी मंदिर आहे म्हणजे प्रभू श्रीराम यांची एक प्रकारे ती उजवी बाजू झाली।
तर तिथं या सप्तर्षी मंदिरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यात आधी गेले. त्यानंतर ते शेषावतार मंदिरामध्ये जातील, तिथे पूजा अर्चना करतील. अतिशय सुंदर आणि पौराणिक महत्त्व लक्षात ठेवून या मंदिरांची निर्मिती करण्यात आलेली आहे, बांधकाम करण्यात आलेलं आहे. तिथून ते अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात जातील, जे प्रभू श्रीराम यांच्या डाव्या बाजूला आहे. जसं आधी उल्लेख केल्याप्रमाणे हे सीतेचं प्रतीक मानलं जातं. तिथे पूजा अर्चा संपन्न झाल्याच्या नंतर मग ते रामललांच्या दरबारामध्ये येतील. तिथे ते प्रार्थना करणार आहेत, तिथे ते नतमस्तक होतील आणि मग मंदिराची जी पाठीमागची बाजू आहे, जिथे ध्वजारोहण सोहळ्यासाठी एक विशेष स्टेज तयार करण्यात आलेला आहे, त्या स्टेजवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचतील. सरसंघचालक मोहन भागवत त्यांच्यासोबत असतील, योगी आदित्यनाथ त्यांच्यासोबत असतील, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचीसुद्धा प्रमुख उपस्थिती आहे आणि जवळपास 7,000 निमंत्रितांना आत प्रवेश देण्यात आलेला आहे. यावेळेला एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे देशभरातनं निमंत्रित नाही आहेत आजच्या सोहळ्यासाठी. खास करून उत्तर प्रदेश, अयोध्या या सगळ्या भागातनं आपल्याला निमंत्रितांची संख्या पाहायला मिळते. अजून एक महत्त्वाची गोष्ट की बरेच वेळेला ही चर्चा होते की शिलान्यास झाला जेव्हा मंदिराचा, म्हणजे पायाभरणी झाली तेव्हापासून ते अगदी आजपर्यंत नेमकं काय काय बदललं, काय काय बदल अयोध्येमध्ये झाले. तर हे राजकीय बदल झाले आहेत, हे सामाजिक बदल झालेले आहेत. एक रामभक्त इथे आलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया थोडक्यात जाणून घेऊयात. आप कहाँ से आए हैं और भगवान राम जी की स्तुति आप कैसे करेंगे? हम अवध जिला में ही रहते हैं, हनुमान जी के रूप में 12 वर्ष से सेवा करते हैं, हनुमान जी के रूप में सबको दर्शन देते रहते हैं, सबसे सीताराम करते रहते हैं, क्योंकि हनुमान जी अवध के राजा हैं. पंक्तियाँ गाना चाहेंगे रामलला की? रामलला का मंदिर बन के भव्य तैयार है और माननीय प्रधानमंत्री जी मोदी जी ध्वजारोपण करने के लिए आए हैं, कर रहे हैं, इसलिए हनुमान जी आज बहुत प्रसन्नचित हैं. बोलो जय श्री राम. कुछ पंक्तियाँ गाना चाहेंगे राम स्तुति में? श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भयदार कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारूढ़म. बोलो रामलला सरकार की जय. तर हा असाच उत्साह रामभक्तांमध्ये पाहायला मिळतो आहे आणि कारण रामाचं मंदिर आज पूर्ण झालेलं आहे. 500 वर्षांचा हा सगळा संघर्ष, 500 वर्षांची ही प्रतीक्षा, 500 वर्षांचा त्याग, या सगळ्यांचं एक प्रकारे परिपाक या आजच्या जो ध्वजारोहण सोहळा आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण बोलत होतो ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्ता कुठे आहेत नेमके त्याच्याबद्दल, आणि अजून एक रामभक्त आपल्यासोबत आहेत, आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊयात. कुठून आप कहाँ से आए हैं? मराठीमध्येच बोला. स्वागत आहे आपलं. पाहिलं तुम्हाला तर आम्ही पंढरपूरहून आलो इकडं आणि खास या उत्सवासाठी आलो आहे ध्वजारोहणाच्या. मी परमात्मा दास, डायरेक्टर आहे भूवैकुंठ प्रोजेक्ट, आमचं तिथं सुरू आहे. आज मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि अशा सुमंगल दिवशी आपण अयोध्येमध्ये आहात. भावना काय आहेत, आपल्या अयोध्येच्या आठवणी काय? खरोखरच आजचा दिन हा शब्दानं व्यक्त न करणारा आनंदाचा दिन आहे आणि या ठिकाणी बघतो जे जे येत आहेत ते सगळे पूर्ण त्यांचे चेहरे उल्हास आणि आनंदाने भरलेले आहेत आणि सगळे हे जे आम्ही पाहतो अयोध्या नगरी पूर्ण राममय बनलेली आहे. आणि आमचे आदरणीय प्रधानमंत्री आता काही वेळेमध्येच येऊन तिथं सुरुवात करणार आहेत ध्वजारोहणाची. आणि हा जो उत्सव आहे, भागवत धर्माची जी पताका आहे, संस्कृती आहे, ती पुनर्स्थापित केली जात आहे आणि विश्वाला एक संदेश दिला जात आहे शांतीचा, सुखाचा, समाधानाचा, प्रेमाचा या माध्यमातून. आणि विश्वगुरू बनेल असं मला वाटतं. एक दिवस शांती आणि प्रेम शिकवणारा हा देश आपला संपूर्ण जगाचा गुरु बनेल आणि मी तीच प्रार्थना करतो प्रभू रामचंद्राच्या चरणी. त्यांनी जे प्रेम सगळं जीवामध्ये जे दिलं, सगळं प्राणामध्ये जे दिलं, उच्च नीच त्याने कधी पाहिलं नाही आहे. आज या ठिकाणी बघतो गरीब श्रीमंत सगळे साधू संत महात्मा सगळे या ठिकाणी आले. बरोबर. प्रभू श्रीराम यांचं प्रतीक आपल्या आयुष्यासाठी कसं महत्त्वाचं आहे? खरोखरच त्यांचं जे जीवन आहे, आदर्श आहे, ते एक पत्नी होते, एक पत्नीव्रत होते, एक बाणी, एक सत्यवचन त्यांचं होते. हा जो त्यांचा आदर्श आहे आणि त्यांनी साधारण जटायूला सुद्धा त्यांनी मुक्ती दिली आहे ना. मनुष्याला तर सोडून द्या, प्राणाला सुद्धा त्यांनी आपली गती दिली. ही जी त्यांची कृपा आपल्याला मिळत आहे ती अशीच मिळत राहावी येणाऱ्या पिढीला, संस्कृतीला. आणि त्यांचा आदर्श हाच आहे की कुठलाही भेदभाव न पाहता, जातीपाती न पाहता, जो हरि को भजे हरि का होय असं म्हटलेलं आहे. जो भगवंताच्या शरणी येतो तो खरो भगवंताचा आहे.
त्या ठिकाणी कुठलाच भेद नाही, भेद फक्त आपल्यामध्ये आहे, आपल्या पाहण्यामध्ये आहे. आणि राम मंदिराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे की जिकडनं सगळी मंडळी प्रवेश करतात, रामभक्त प्रवेश करतात, तर तिथे सुद्धा हा संदेश दिलेला आहे की जातीपाती म्हणजे रामाच्या दरबारात कसल्या आल्यात जातीपाती. आज आपण पाहतो की लोक जातीवरनं धर्मावरनं भांडणं करतात, मतभेद आपल्याला पाहायला मिळतात, पण जातीभेद विसरून म्हणजे त्याचे जे सगळे पाश आहेत ते गळून पडायला हवेत असा संदेश, सगळ्यात मोठा संदेश रामललाच्या दरबारामध्ये प्रवेश करताना जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती फुलांनी लिहिलेला आपल्याला पाहायला, सजवलेला आहे, पाहायला आपल्याला मिळतो. आणखी एक मला आपल्याला विचारायचं आहे की महाराष्ट्रातले सुद्धा असे अनेक रामभक्त आहेत की जे या संघर्षामध्ये सहभागी होते, ज्यांच्या कैक पिढ्यांनी स्वप्न पाहिलेलं होतं की हे राम मंदिर पूर्णत्वास जावं, अनेकांचं रक्त सांडलं, अनेकांनी बलिदान दिलं, तर त्या सगळ्यांसाठी तर हा दिवस महत्त्वाचा आहेच. प्रत्येक श्रीराम भक्ताच्या मनामधली आजची आस काय आहे, भावना काय? खरोखरच हा जो संघर्ष आलेला फार पूर्वीपासून सुरू झालेला आहे. तुम्ही पहिल्यांदाच येता अयोध्येमध्ये? मी तिसऱ्या वेळेला आलो आहे. जेव्हा मी सुरुवातीला आलो होतो 88ला, तेव्हा लल्लाचं दर्शन करून गेलो होतो. लला कुठे होते? लल्लाचं दर्शनच मी गेलो होता, पण तेव्हा मंदिर नव्हतं. आणि त्याच्यानंतर मी मंदिरला येऊ शकलो नाही मागच्या वेळेला 2024मध्ये. मग हा विचार केला, म्हटलं ह्यावेळेला जाऊ म्हटलं. आणि ज्याने खरोखर जसं आपण म्हटल्याप्रमाणे त्याग, ज्यांनी बलिदान केलेलं आहे आणि ज्यांनी एवढी इच्छा ठेवली, ती एवढं त्याने प्रयत्न केला ह्या मंदिरासाठी, आपल्या संस्कृतीसाठी पुनर्स्थापित करण्यासाठी. आणि हा जो दिवस आज आपल्याला मिळाला, खरोखरच ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं, त्याग केलं आहे, ह्याच्यासाठी झटलेले आहेत कितीतरी वर्षापासून, आज त्यांचं जे बलिदान सार्थक झालेलं आहे. आणि खरोखरच रामाच्या चरणी खरोखर त्यांची एक आस्था जी होती, ती आस्था ती सर्व जिवांतेमध्ये पण निर्माण होऊन जाईल असं मला वाटतं. का त्यांचा त्याग आणि बलिदान असंच व्यर्थ नाही जाणार. आणि खरोखरच ही संस्कृतीसाठी त्यांनी झटले आपल्या, आणि ती संस्कृतीच आपल्याला वास्तविक जिवंत ठेवणार आहे. बिना संस्कृती संस्कार आपण पशु समान आहे. म्हणून हे जे आपण आज कार्य पाहतो, जी पिढीनं केलेलं आहे किंवा ज्याने ज्याने प्रयत्न केलेला आहे, त्याग तपस्या केलेला आहे, बलिदान केलेलं आहे, आज त्यांच्यासाठी हा योग बलिदान दिवस म्हणून पण म्हणू शकतो पण त्याला. आणि याच मुद्द्यावरती आपण अजून एक माहिती देऊयात आपल्या ABP माझाच्या प्रेक्षकांना की मंदिराच्या आत एक शहीद स्मारक सुद्धा उभारलं जाणार आहे. ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यांचं रक्त सांडलं या राम मंदिराच्या निर्माण कार्याच्या आंदोलनामध्ये, तर त्या सर्वांचं एक शौर्य स्मारक सुद्धा काहीच दिवसामध्ये मंदिर परिसरात बांधलं गेल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे. याची माहिती अर्थातच मंदिर प्रशासनाच्या वतीनं आपल्याला देण्यात आलेली आहे. तुम्ही आत्ता उल्लेख केलात की तुम्ही जेव्हा 88 साली इथे आलेला होतात तेव्हा रामललाचं मंदिरच नव्हतं खरं तर, तुम्ही दर्शन घेतलेलं होतं. मग जेव्हा तुम्ही पहिल्यांदा त्या गाभाऱ्यात जाऊन प्रवेश केला, तितका सुंदर राज दरबार सजलेला आहे, राजा रामाचा दरबार सजलेला आहे, तेव्हा तिथे दर्शन केलं, त्या क्षणी काय भावना होती? आता जेव्हा मी गेलो होतो, कालच आम्ही दर्शन केलं, संध्याकाळी गेलो होतो. आणि जेव्हा आम्ही दर्शन केलं भगवंताचं, असं वाटत होतं की खरोखरच आपण वैकुंठामध्ये पोचलो, त्या भगवंताच्या साकेत धामात पोचवत आहे असं वाटत होतं. त्या ठिकाणचं जे वातावरण आम्ही बघितलं, अद्भुत, एकदम दिव्य, अलौकिक असं होतं ते. आणि असं वातावरण खरोखरच ते साधारण शरीराच्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकत नाही, आत्माच पाहू शकतो असं मला वाटत होतं. आणि हा जो क्षण आहे तो येणाऱ्या पिढीला, भारतवासियांना तो मिळावा, प्राप्त व्हावा आणि सर्वांनी या ठिकाणी यावं आणि या भगवंताचं सुंदरसं दर्शन नयनरम्य घ्यावं अशी मी सर्वांना प्रार्थना करतो ABPच्या माध्यमातून. आपले मनापासून आभार आपल्या प्रतिक्रियेबद्दल, सुंदर प्रतिक्रियेबद्दल. तर असे अनेक रामभक्त, काही मराठी रामभक्त आपल्याला भेटता आहेत आणि तेही त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. सध्या मंदिर परिसरामध्ये नेमकं काय सुरू आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत ही सगळी मंडळी मंदिर परिसराच्या आतमध्ये आहेत आणि सप्तर्षी ऋषींच्या मंदिरामध्ये सगळ्यात आधी जाऊन नरेंद्र मोदींनी पूजा अर्चना केली. सप्तर्षी ऋषींचं मंदिर हे साधारणतः यावर्षीच्या मध्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये पूर्ण झालेलं आहे. इतर मंदिरही तेव्हाच पूर्ण झालेली होती, मूर्तीसुद्धा तेव्हा स्थापित करण्यात आलेल्या होत्या. पण सर्वसामान्य भाविकांना अजूनही या सगळ्या मंदिरांमधला जो प्रवेश आहे तो सुरू करण्यात आलेला नाही आहे. पण आज अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक प्रकारे या सगळ्या मंदिराचं अनावरण केल्याच्या नंतर या सर्वांना प्रवेश मिळाल्याचा आपल्याला पाहायला मिळेल. तर तळमजल्यावरती रामलला विराजमान आहेत, मंदिराच्या पहिल्या मजल्यावरती प्रभू श्रीरामांचा दरबार आहे, राजा रामाचा दरबार आहे. मंदिर पूर्णत्वास आलेलं आहे आणि या कार्यक्रमाची पुढची माहितीसुद्धा अर्थातच आपण जाणून घेणार आहोत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.